विधानसभा 2024 निवडणूक मालेगाव बाह्य बंडूकाका बच्छाव यांचा निर्धार मेळावा मालेगाव येथे पार पडला। यावेळी बंडूकाकाच आमदार होणार असा निर्धार मेळाव्यात करण्यात आला। याप्रसंगी बंडूकाकांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता। पहा संपूर्ण बातमी क्राईम डायरी न्यूजवर। क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार, मालेगाव, नाशिक। आईची बाई वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझी बाई माऊलीची चहाची पाण्याची दोरीची देशाचा उद्धार करी। या माऊलीला शिवाला घडवलं वाढवलं, ज्ञानाचं ज्ञानामृत माऊलीने पाजलं, म्हणून शंकरचा शिवाजीराजे जन्माला आले, म्हणून त्याची परवा आईची बाई वंदन माझे तुझ्या चरणाला, तुझाच पोटी बाळ शिवाजी आला जन्माला। शाळा केली निर्माण, शाळा केली आंबेडकर भागीसाठी असे तीर्थक्षेत्र पंढरपूर, आणि ज्याची वृत्ती निवडी ना तो निवृत्ती ना निवडेला वृत्तीला ज्ञानाची प्राप्ती, म्हणून ज्ञानदेव ज्ञान प्राप्तीला मार्ग सोपा, म्हणून सोपा, आणि या सोप्या मार्गाला मुक्ती पाहिजे होती, म्हणून नाव मुक्ताई ठेवलं। मुक्ताबाई धर्माची फडके पताका स्वतःची मांगी आहे। विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे। बंडूकाका बच्छाव, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे। बंडूकाका बच्छाव, जुनागडी नवा डाव, बंडूकाका बच्छाव यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। ज्या दिवसाची आपण गेल्या अनेक दशकांपासून वाट बघत आहोत, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये बंडूकाकांचं आपण स्वागत करायचं आहे। सुनील आबा गायकवाडांचं स्वागत करायचं आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे।
शाहिरांना विनंती करतो की आपलं जे गाणं आहे 1-14 तळ्यावर ते गाण्यानंतर दंगलीचा पोवाडा आणि काकांचं गाणं बाजार समितीचा पोवाडा या ठिकाणी आपण करणार आहोत। मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना हितचिंतकांना विनंती आहे की आपण खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचं आहे। आजचा तो दिवस या ठिकाणी उजाळलेला आहे। माननीय सुनीलाबा गायकवाड, माननीय बंडू काका बच्छाव यांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। माननीय समाधानजी ठोंबरे, दिलीप नाना बागुल, निखिल पवार, कपिल आहिरे, शेखर दादा पगार, गुलाब पगारे, बिगन बाबुराव निकाम सगळ्यांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण खुर्चीवरती स्थानापन्न व्हायचं आहे। मंडपवाले रिहानजी यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे। शाहिरांना विनंती आहे की आपण कंटिन्यू करायचं। संजय देवरे, प्रशांत पवार, भाई सागर, सुरेश शेलार, रुपेश बागुल, कैलास कोठारे, यशवंतजी मानकर, विजूभाऊ खवळी, चंद्रभाऊ सोनवणे, बाळासाहेब चार, गुलाब समाधान सोळंके, स्वप्नील देवरे, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, सर्व महापुरुषांचा। मान्यवरांना विनंती करतो की शिवप्रतिमेचं पूजन झालं असेल तर आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे। याच्यानंतर एक आपल्याकडे अंध बांधव आहे ज्यांचा कार्यक्रमाचे विशेष प्रेम आहे, ते 2 मिनिटं फक्त आपल्याशी संवाद साधणार आहे। राजू गणेशजी, किशनकर, रामराजजी माळी, संतोषजी आहिरे, भारतभाऊ मजदे, भरतभाऊ नगरसेवक, राजेंद्र शेलार, कुणाजी अरुणागाताई गवळी, सीताबाई चौधरी, रेखाबाई गायकवाड, शोभाताई जगताप, लीलाबाई डोसा। आणि बौद्ध धर्माच्या पाली भाषेचे मराठीमध्ये त्यांनी अनुकरण करण्याचं आयुष्य उद्याचं सुद्धा या बौद्ध हस्ते झालं। हा इथे कसा
आढावा. हॅलो. अरे समाज अहुमाल गावच्या एकात्मतेला काय इतिहास घडलाय जरा लक्षपूर्वक ऐका. अहुमाल गावचा एकात्मतेला कहर लागले होते. दंगल उसळली होती सारे शहर जळत होते. दोन दशके उलटून गेली जखमा भरता भरता. दंगलीने हिरावला तो घरचा करता धर्माची ही भीषण आग अशी ही भडकत होती. घरेदारे आणि दुकाने माणसे जळत होती. हिम्मतनगरची मायमावळी प्रसूतीच्या सह्य कळा सोसत होती. दगडीमध्ये कर्फ्यू होता. मदत करत होती. काका फक्त मदतीला धावती. हे आनंद एवढ्यांना वाटते. आंबुलन्स घेऊन बंडू काकाने भेट दिसून लागले. डॉक्टर अविनाश आहे मोफत केली प्रसूती. बाळ वाचले. आई जगली ही बंडू काकाची भांडी. आणि म्हणून धर्माचा हा भाऊ होता आमच्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. फुले शाहू आंबेडकरांचा. मान्यवरांना विनंती करतो की शिवप्रतिमेचं पूजन झालं असेल तर आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. याच्यानंतर एक आपल्याकडे अन्न बांधव आहेत ज्यांचं काकांवरती विशेष प्रेम आहे. ते 2 मिनिटं फक्त आपल्याशी संवाद साधणार आहेत. राजू भाऊ देव. छत्रपती शिवाजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी आणि संस्कृतीचे शोध मराठीमध्ये आणि बौद्ध धर्माच्या पाली भाषेचे मराठीमध्ये त्यांनी अनुकरण करण्यासाठी प्रयत्न केले. ते छत्रपती शाहू महाराज या सर्वांना मानाचा मुजरा करून यासाठी विचार. आज या मालेगावमध्ये नेमकं काय चाललंय काही कळलं. अनेकांच्या मनात शंका असेल की अरे 2021 2020 हा कुठे होता. आज ज्यांचं शास्त्र घालायला आपण इथं जमलो त्यांच्या मंत्रालयाच्या गाडीचं उद्घाटन सुद्धा या भावच्या हस्ते झालं. मग हा इथे कसा. याचं कारण मुली मिळते मैया हरी चाकी चाकी पाय म्हणाल. काय नुसतं मानपान देऊन सैन्याचं पोट भरत नाही. सैनिकालाही पोट असतं त्यालाही संसार असतो असं ज्या नेत्याला कळतं त्याचं नाव आहे बंडुका. नुसतं स्वार्थासाठी आमच्या अपंगांची मदत घ्यायची त्यांच्याकडनं अनेक भाष्य करून घ्यायचे आणि
आणि त्यांचे सुपुत्र आम्हाला सांगतात की अरे ह्या राजू भाऊला स्टेज आम्ही दाखवला. हे बाळा, राजू भाऊला स्टेज दाखवायची तुझी पात्रता नाही, माझ्या जन्मापासून वक्तृत्व हा गुण माझ्या आई आहे. माझं शिक्षक MSW आहे. मला समजतं कुठे काय बोलायचं कुठे काय बोलायचं नाही. आज तुझे काही मागताय ना, राजू असेल बंडू असेल अशा शिव फुले आंबेडकरांना प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने मनोभावे वंदन करतो. बोला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. शाहू फुले आंबेडकरांचा. आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा 2004च्या 2024च्या निवडणुकीचा 12 मतदारांचा हा निर्धार मेळावा या ठिकाणी संपन्न होता. या प्रसंगी उपस्थित
ज्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्माननीय सुनीलराव गायकवाड, श्रीमान सन्माननीय गुलाबजी पगारे, शेखरजी दादा, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक खऱ्या जोमामध्ये रंगणार आहे ते समोर बसलेले सर्व माझे वडीलधारी मायबाप, बाराबंधाचे सहकारी, हितचिंतक, सर्व तरुण मित्र, सर्व सन्मान्य न्यूज चॅनल आणि वार्ताहर, प्रिंट मीडिया, वडीलधारी मंडळी आणि उपस्थित मित्रांनो, माझ्या एका हाक्याला होकार दे, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मी तुमचे प्रथम आमच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आभार. कोणी आयुष्यामध्ये संपत्ती कमवत असेल, कोणी पद पैसा सत्ता कमवत असेल, पण मी जाणता माझा मित्रमंडळी बागा बोलदारच्या माध्यमातून ही सेवाभावी कामाची तुमच्यासारख्या हजारो माय बापांचे आशीर्वाद कमवले आणि आजची ही उपस्थिती हीच माझी शक्ती आणि हीच खरी माझी श्रीमंती आहे हे सांगायला मला या ठिकाणी अभिमान वाटतो. येणाऱ्या काळामध्ये आरामाची कितीही टक्केवारीची धनशक्ती उद्या तुमची सगळ्यांची साथ आणि ही सेवाभावी सगळी उपस्थिती जर साथ राहिली तर टक्केवारीचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा 2004 ची पुनरावृत्ती होत आरामाच्या धनशक्तीच्या विरोधात ही सेवाभावी जनशक्तीचा जय जयकार झाल्याशिवाय राहणार नाही. मी नम्रपणाने नमूद करतो, मार्केट असो अन्य कुठलाही काही पदार्थ, कुठलं क्षेत्र असतो, कुठल्याही पदाचा सत्तेचा दुरुपयोग करून दाबून धमकून दुसऱ्याच्या व्यवसायावर धंद्यावर गदा आणले नाही, माती टाकली नाही, दुसऱ्याच्या ताटावर धूप ठेवली नाही आणि सर्व मलाच पाहिजे ही प्रवृत्ती कधी मी अंगी केली नाही, ही वृत्ती कधी मी जोपासला. या उलट पदमोड करून करोना असेल, दुष्काळ असेल, दंगल असेल, आगग्रस्त असतील, कॅन्सर पीडित असतील, शॉक पीडित असतील, यांना पदरमोड करून शक्य होईल तितकी साथ देण्याची आणि मदत करण्याची ज्ञानच बंडू काकाने ठेवलेली. ना सत्ता ना संपत्ती, बंधू काका मदत पदरमोड करून गोर गरिबाच्या सगळ्यांच्या सगळ्या दुःखद सुखद दंगल या सगळ्या आपत्ती पदरमोड करून बंधू काका प्रत्येकाच्या आपत्ती अशा प्रकारचं कामकाज एवढं या ठिकाणी आपण पाहिलं. एवढं सगळं चांगलं कामकाज असताना काही शिकवलेले भाट आणि काही घडवे घाबड्या जनतेमध्ये वावड्या आणि अफवा पसरवण्याचं काम करतात. बंडू काका आमनाच पिंडूशे, आमनाशे साहेब नाही पिंडू तर सोडायचे, दुसरा उमेदवार केला होतो. मी त्या भाट्यांना आणि चमच्यांना धाड करून सांगू इच्छितो, बंडू काका पुन्हा पिंडू नाही आहे, बंडू काका पुन्हा बाप आहे. 2004 निवडणूक आठवा या बंडू काकांना फोटो टाकी आणि तुमले ह्या दिवस यायचे तर तुम्ही या मंत्रिपदापर्यंत पुन्हा साहेब पोहोचले. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, एकीकडे बंडू काकाचा फोटो, एकीकडे आदरणीय सुरेश नानांचा फोटो, एकीकडे भिकनाना शेळकेंची साथ, या सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला होता म्हणून पुन्हा या ठिकाणी हे दिवस पाहायला मिळाले. तुम्ही या वेळेला लक्षात ठेवा, आबा मी निर्धार केला आणि मी तयारी केली, तुमची सगळ्यांची साथ पाहिजे.
50 होते एकदम होते रात मला गोवाटी आणि शपथ मोडी करी बंडू काकांनी कोणाशी गद्दारी केली. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या. बंडू काकाने कधी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही राजकारणामध्ये. आज धिरंतीला मंचमध्ये कामकाज करत असताना सन्मान्य प्रशांत हिरेंनी तिकडून बोलावणं झाला. अनेक वेळा मागे लागले. ज्या वेळेला तरुणांची साथ होती, ज्या वेळेला प्रशांत हिरेंच्या घरी गेला, त्यावेळेला अंकुश पाटील जे होते, स्वतः मंत्री पण होते, निलेश आयर पण होते, सगळे जण होते. प्रशांत हिरेने सांगितलं की काका सांगा किती ऑर्डर पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या भावाला ऑर्डर देतो. तू बीपीएड आहे, आता बीपीएड ची तू माध्यमिकची ऑर्डर घे, एमपीएड एक वर्षात करून घे, तुला प्रोफेसर कर. हा बंडू काका खानदानी ज्यांच्या जीवावर मोठा झाला त्यांच्या अगोदर स्वतःचा स्वार्थ साधणार नाही आणि साधणार नाही. प्रशांत दादांना सांगितलं मला नाही, माझ्या मागे जे पोरं फिरतात, माझ्या गावामध्ये 5 वाड्या आहेत, त्या 5 वाड्यांमध्ये 5 ऑर्डरी 9 वर्षाचा भाभी पाटील हे सगळी मंडळी होती. त्या 9 वर्षाच्या ग्रुपमध्ये 2 ऑर्डरी द्या, त्याच्यानंतर माझा आणि माझ्या भावाचा विचार करा. अशी औलाद बंडू काकाची आहे. तिथे पहिले मी माझं नाव आदरणीय ज्वलंत कार्यकर्ता बाळू बाजीराव यांनी अपंग कार्यकर्ते आहेत त्यांचे म्हटलं, त्यांचे भाऊ डॉक्टर सर्वला तुम्ही पहिल्या वाड्याला. दुसरी ऑर्डर मधल्या वाड्याचे सगळ्या वाड्याचा सन्मान होईल. दुसरी ऑर्डर तारजा भाचा आहे त्या वाड्याचा पुन्हा अक्कांचा संजू, त्यांना ऑर्डर द्या, त्या वाड्याचा सन्मान होईल. तिसरी ऑर्डर स्वर्गीय माझे चुलते मित्र जे होते पिढी बच्चा, त्यांचं नाव सांगितलं. आणि वरच्या वाड्यातनं स्वर्गीय राजेंद्र परशुराम, त्यांचे लहान भाऊ रवींद्र परशुरामचं नाव सांगितलं. अशा प्रकारचे औलाद बंडू काकाचे स्वतःच्या घरातलं स्वतःचं नाव नाही सांगितलं. आणि आबा त्यावेळेला 9 वर्षात जी कामं झाली ते 2 कामं संजय दयाराम पाटील इथे 9 वर्षाचे सगळे पोर असते, संजय दयाराम पाटील आणि राजू शेवाळेचा भाऊ संजय शेवाळे काकरीचा, ही बंडू काकाने त्यावेळेला लावली. जर बंडू काका सारखी राहिला असता तर यांचे नाव पुढे केली नसती, भावाचं नाव पुढे केलं. म्हणून बंडू काका सारखं काम निस्वार्थाने कधी कोणाच्या जवळच्या गद्दारी करून केलं नाही. अनेक उदाहरणं झाली. 2004 ची अशी परिस्थिती होती. 2004 भाग्यलक्ष्मीचा मेळावा, त्या मेळाव्यामध्ये प्रसादाला तिकीट घेऊन आलेलं आणि कष्ट करणाऱ्या पक्षाचे भाजप सेनेचे सगळे आम्ही सगळी मेहनत वाया वरून तिकीट घेऊन सगळ्याकडे एकदम शांतता, सगळा नैराश्य आणि भाग्यलक्ष्मीचा मेळावा. त्या मेळाव्यामध्ये जे भाषण केलं 8-7 हजार लोक होते, सगळी 7-8 हजार लोक रडले आणि तिथून काही निवडणुकीची चिंगारी पेटली. आणि त्या दिवशी तिथे वातावरण पेटलं आणि 2004 ची कब्बशीची खरी सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्याच रात्रीला केवळ हिरे हे प्रसाद बापूंचे कार्यकर्ते होते. प्रसाद बापूंचे कार्यकर्ते त्यावेळेला होते. आज जे म्हणतात ना बंडू काका इकाई जाईल मॅनेज होईल, आज त्यांच्या मांडीला बसतात आदरणीय केवळ आप्पा हिरे. तो मेळावा समजा ते वातावरण पेटवलं. रात्री केवळ आप्पा हिरे माझ्याकडे घरी 9 वाजेला आले, दार ठोकले. म्हटलं आज तू मेळावा पाहिलं केवळ म्हटलं का नाही म्हणे बापू यायचे म्हणजे तुला शिकवायचं बोलायला सांग. मी म्हटलं आज सकाळी मेळावा तुम्ही बापूकडे कोणी पाहत हे का आता ही भेटाने वेळ ऐकत जाय काका तुझा घेत होतो टीव्ही सेंटरला. बापू तिकडे एसटीकडे काम काय की काही गोष्टी समजी घे. पक्षाला तिकीटचे काही जास्त दिवस चालणार नाही, परंतु तुले काय 2-3 ऑर्डरी काय होईल ते सगळं आपण चर्चा करू. आप्पा मलाही संभाजीसारखा राजबिंडा पोरगा आहे, त्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगे आणि केवळ आप्पा हिरेगिरी त्यांच्या मयूरच्या डोक्यावर हात ठेवावा. मी गेट उघडलं नाही. आप्पा सांगायचे की अरे मी बामणगावनी सासरवाडीचे तुम्ही बामणगावचे आपण नातेवाईक चर्चा करता. आप्पा
नातेवाईक म्हणतात ही निवडणूक निकाल लागणार की पुरणपोळीचं जेवण कराल तुम्ही, आपण आत्ते गेट उघडणार नाही, अशा प्रकारचे अनाथ बंडूकाकाची आहे. जर बंडूकाकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती, जर बंडूकाकांनी त्यावेळेला गद्दारी केली असती तर 2004 ला तुमची पट्टी पडली असती, 2004 ला तुमचा पाटा पडला असता. सगळा तालुका एकीकडे होता, फक्त 8,000चं लीड आहे. त्यानंतर माझ्या मित्रमंडळाची गाव देवगड कळवाडी पासून माझी माणसं होती. माझी भाषण